संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सगळ्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा। गृहमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं, तर आज धाराशिव बंदची हाकही देण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरचे जे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले, त्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी संताप कमी होत नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आला आणि धाराशिवमधल्या कळंबमध्ये कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली या बंदच्या। काय त्यांची मागणी आपण आज धाराशिव बंदची हाक दिली आहे, काय मागणी? संतोष देशमुखच्या सह आरोपी जे आहेत, मेन आरोपी, मूळ आरोपी ह्याच्यामध्ये घ्यावात, गुन्ह्यात घ्यावात। आता जी पकडलेली आरोपी ही आहे ती कटपुतळी म्हणजे गुन्हा जरी केला पण करविणारा वेगळा आहे। ती मेन आरोपी त्याच्यात म्हणजे स्पष्ट, म्हणजे काल आमच्या जरांगे पाटलांनी काल बाईट घेऊन सांगितलेलंच आहे, 302 मध्ये धनंजय मुंडे घ्या। मेन आरोपी ती आहे, करायला लावणारा, आणि त्याच्या जीवावर सगळं ही चालतंय धनंजय मुंडेच्या। ह्या बाकीच्याची यांची ताकद नसती, ही त्याच्या सांगण्यावर अगर त्यानं इतक्या दिवस सत्याच्या माझावर, सत्याच्या जोरावर जी त्यांनी असे गुन्हेगार सांभाळून ठेवले, त्यांचं ही कृत्य करण्याची वेळ आली। आज ती कृत्य कालचे जर फोटो व्हायरल बघितले तर संभाजी महाराजाचं सुद्धा थोडं दाखविलं पिक्चरमध्ये, तितकंच बघून इतका सगळा समाज, प्रत्येक समाज असू द्या, समाजाचा मराठ्याचा माणूस आहे म्हणून नाही, आज सगळं उत्स्फूर्ततेनं आज कळंबमध्ये कुठं बी फिरवा, कुठल्याच समाजाचं एक पानपट्टीसुद्धा उघडी नाही, उत्स्फूर्तते नाही। या फोटो आल्यानंतर संतापाची लाट आहे। धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होती, राजीनामाही झाला आहे। आता काय मागणी आहे तुमची? बंद तुम्ही पाळला आहे। धनंजय मुंडेंना या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करावं ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचं कारण काय आहे की आजवर धनंजय मुंडेच्या सावलीखाली आणि धनंजय मुंडेच्याच आदेशावरून वाल्मिक कराडनं जे जे अनाधिकृत्य केलेत, अमानुषपणे लोकांना मारलेलं आहे, त्याचा मास्टरमाइंड हा धनंजय मुंडे आहे। म्हणून धनंजय मुंडेला संतोष देशमुखच्या हत्येप्रकरणी सहआरोपी करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की हा तपास यंत्रणा 3 महिने, या तपास यंत्रणाला एवढा उशीर का? सईफ खानच्या घरावर हल्ला झाला, 3 दिवसात आरोपी पकडला गेला, परंतु संतोष देशमुख प्रकरणात आंधळे नावाचा आरोपी आणखीही पकडला गेलेला नाही। म्हणून गृह खात्याची जबाबदारी आहे, नैतिकता आहे की गृहमंत्र्यांनी उशिरा तपास केल्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी की 3 महिने उलटून गेले की सबंध महाराष्ट्र सांगतोय की या गोष्टीमध्ये धनंजय मुंडेचा हात आहे। धनंजय मुंडे हा वाल्मिक कराडचा माणूस, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा उजवा हात आहे, हा ते स्वतःहून सांगतात। मग धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला ज्यांनी पाठीशी घातलं किंवा राजीनामा द्यायला 3 महिने उशीर झाला, त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नैतिकतेच्या जबाबदारीवर राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। हत्या प्रकरणाचा 3 यंत्रणेमार्फत तपास सुरू आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामाही झाला आहे, अजूनही तुम्ही समाधानी नाही आहे, तुम्ही बंद करताय, सगळं बंद केलं। निश्चितपणे समाधानी नसण्याचं कारण त्याच्यामध्ये आहे, ही जे संतोष भैया देशमुखची जी हत्या आहे ती ब्रुटल मर्डर, म्हणजे अशा पद्धतीचं जो हत्या आहे, इतकी ब्रुटल मर्डर म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये संभाजी महाराजांनंतर हे जे संतोष भैया देशमुख यांची जी ब्रुटल मर्डर झालेला आहे, इतकं धोकादायक असे फोटो व्हायरल झाल्यानंतर हृदयाला असा पाझर सुटण्यासारखा आहे। आणि हे जे आरोपी आहेत, ह्या आरोपींना निश्चितपणे फाशी झाली पाहिजे आणि त्या प्रकरणामध्ये जो कोणी काही सहआरोपी असेल त्याला सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून ह्या संतोष भैया देशमुख जो हत्या करणार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं म्हणणं। या बंदमध्ये सर्वच समाजातून पाठिंबा मिळतोय, काय तुमची मागणी आजच्या या बंदच्या निमित्तानं? आमची मागणी आहे की जी मुख्य आरोपी आहे मुस्लिम समाज समजा पाठीशी आहे, पूर्ण बाजारपेठ आम्ही बंटवलं आहे। जी गुन्हेगारी चालू आहे आणि जी अत्याचार चालू आहे, ती मुख्य आरोपीला गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी। एकंदरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असला तरी संतापाची लाट कमी होत नाही। या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा अशी मागणी धाराशिवकरांनी केली आणि धाराशिव जिल्ह्यात
कडकडीत असा बंद पाळण्यात येतोय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, कळंब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.